मी जया, वय 22 वर्ष. मी दिसायला अत्यंत सुंदर, उंच, रंगाने गोरीपान आणि सडपातळ बांध्याचे होते. माझ्या या सौंदर्यामुळे अनेक लोकांच्या नजरा माझ्यावर खिळायच्या, पण मला त्या वाईट नजरांची चांगलीच जाणीव होती. मी ज्या वस्तीत लहानाची मोठी झाले ती एक सामान्य लोकल वस्ती होती. तिथे सर्व प्रकारची माणसे राहायची. माझ्या आईवडिलांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. बाबा मजुरी करायचे, पण त्यांना दारूचे व्यसन असल्यामुळे मिळणारे पैसे त्यातच जायचे. घरातील खर्च भागवण्यासाठी आई लोकांच्या घरी भांडी घासायची. मला 2 लहाने भाऊ होते. त्या वस्तीतील काही तरुण आणि पुरुष नेहमी माझ्या आणि आईकडे वाईट नजरेने पाहायचे, कारण माझी आई ही दिसायला खूपच सुंदर आणि रुबाबदार होती. अनेक जण तिच्याशी बोलण्याचे निमित्त शोधायचे, पण आई अशा लोकांकडे नेहमी दुर्लक्ष करायची. अनेकदा मी सुद्धा आईसोबत कामावर जायचे. तिथे घरमालक तिच्याशी ज्या पद्धतीने बोलायचे ते पाहून मला कधी कधी नवल वाटायचे. एवढ्या गरिबीतही मी आईला कधी दुःखी पाहिले नव्हते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास असायचा. असेच दिवस जात गेले आणि मी माझे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच आईने माझ्या लग्नाचा निर्णय घेतला. माझे लग्न दिनेश नावाच्या मुलाशी झाले. दिनेश दिसायला चांगला होता आणि एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. तो लहान असतानाच त्याचे आई वडील वारले होते, त्यामुळे त्याच्या मामांनीच त्याचा सांभाळ केला होता. लग्नानंतर आम्ही काही दिवस त्यांच्या मामा मामींकडे राहिलो, पण मामींचा स्वभाव खूपच विचित्र आणि तापट होता. घरात एकच बेडरूम होती आणि मामींची 2 मुले तिथेच असायची, ज्यामुळे आम्हा दोघांना आमचे खाजगी क्षण मोकळेपणाने जगता येत नव्हते. एक दिवस रात्री असाच एक प्रसंग घडला, ज्यामुळे मामीसोबत आमचा संकोच आणखी वाढला. त्या घटनेनंतर आम्ही दोघांनी ठरवले की आता शहरात वेगळे राहायचे. शहरात आल्यावर आमचे आयुष्य खूप आनंदी आणि सुखी सुरू झाले. आम्ही दोघेही एकमेकांसोबत खूपच खुश होतो. लग्नाला 3 वर्षे झाली होती, पण अजून आम्ही मुलांचा विचार केला नव्हता. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक देशात जागतिक मंदी आली आणि कंपनीने दिनेशला कामावरून काढून टाकले. आमचे सुखी आयुष्य एका क्षणात चिंतेत बदलले. दिनेशने खूप ठिकाणी नवीन कामासाठी प्रयत्न केले, पण कुठेच नोकरी मिळाली नाही. घरात असलेली पुंजी 3-4 महिन्यातच संपली. आता घर खर्च उसनवारीवर चालू लागला. जवळपास 5 महिन्यात दिनेशने त्याच्या मित्रांकडून 35,000 उसने घेतले होते. या चिंतेमुळे दिनेशला दारूचे व्यसन जडले. तो रोज रात्री निराश असायचा. परिस्थिती ढासळत चालल्यामुळे आता मलाच घराबाहेर पडून काहीतरी काम शोधणे गरजेचे वाटू लागले. दिनेशचा मला काम करण्यास नकार होता, पण घरी बसून भागणार नव्हते. एके दिवशी सकाळी 10 वाजता मी कामाच्या शोधात बाहेर पडले. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारी 12 वाजेपर्यंत मी शहरात अनेक ठिकाणी काम विचारले, पण कुठेच जागा खाली नव्हती. उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही होत होती आणि घामाने मी भिजले होते. रस्त्याच्या कडेला थंड पेयांचे स्टॉल पाहून तहान लागायची, पण हातात पैसे नसल्याने मी ऊसाचा रसही घेऊ शकत नव्हते. शेवटी एका आईस्क्रीमच्या स्टॉलजवळ मी पाणी पिण्यासाठी थांबले. तिथल्या माठातील थंड पाणी प्यायल्यावर मला थोडा दिलासा मिळाला. तो स्टॉल एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली होता. मी तिथे सावलीत बसले होते. तितक्यात तिथल्या 2 अनोळखी व्यक्तींची नजर माझ्यावर पडली. ते दोघे मला खूप वेळ निहाळत होते. मी घाबरून तिथून निघू लागले, पण थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांनी त्यांची मोटारसायकल माझ्यासमोर थांबवली. मी खूप घाबरले, पण त्यातला एक जण शांतपणे म्हणाला, "बाई, घाबरू नका. आम्हाला फक्त तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचे आहे. तुमच्या चेहऱ्यावरून वाटतंय की तुम्ही खूप चिंतेत आहात आणि तुमची परिस्थिती कठीण आहे." त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी त्यांना माझी सर्व परिस्थिती सांगितली की माझे पती बेरोजगार आहेत आणि घर चालवणे कठीण झाले आहे. त्यावर ते म्हणाले, "तुमची इच्छा असेल तर आमच्याकडे एक काम आहे. शहराबाहेर जो नवीन बंगला आहे तिथे एक म्हातारे गृहस्थ राहतात. त्यांना फक्त स्वयंपाक
आणि घरातील लहान मोठी कामे करण्यासाठी एका बाईची गरज आहे. ते महिन्याला 15,000 रुपये द्यायला तयार आहेत. 15,000 रुपये पगार ऐकून मला खूप आनंद झाला. मी लगेच होकार दिला. त्यांनी मला 5,000 रुपये ॲडव्हान्स दिले आणि बंगल्याचा पत्ता देऊन दुपारी 3 वाजता तिथे पोहोचायला सांगितले. हातात पैसे आल्यावर मला खूप हायसे वाटले. मी घरातील काही किराणा सामान विकत घेतले, घरी जाऊन जेवण केलं आणि दुपारी दिलेल्या पत्त्यावर ऑटोने पोहोचले. तो बंगला खूप मोठा होता. मी दाराची बेल वाजवली. एका 60 वर्षाच्या वृद्धाने दार उघडले. ते रंगाने काळे सावळे असले तरी शरीराने मजबूत होते. त्यांनी मला आत घेतले आणि माझे नाव विचारले. मी माझे नाव जया सांगितले. ते म्हणाले, नाव जितके सुंदर आहे तितकेच तूही सुंदर आहेस. त्यांचे ते बोलणं ऐकून मला थोडे विचित्र वाटले. पण मी विचारले, मालक, नाश्त्यामध्ये काय बनवू? मी त्यांच्यासाठी पटकन उपमा आणि चहा बनवला. ते बेडरूममध्ये बसले होते. तिथे मी नाश्ता घेऊन गेले. त्यांनी मला जवळ बसवले आणि माझा हातात घेत ते म्हणाले, जया, घाबरू नकोस. आजपासून हे घर तुझेच समज. तू मला खूप आवडलीस. तुला त्या दोघांनी पैसे दिले आहेत ना? त्यांचे विचार मला थोडे वेगळे वाटू लागले. मी त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची पकड खूप मजबूत होती. ते म्हणाले, मी त्या दोघांना तुला इथे पाठवण्यासाठी 25,000 रुपये दिले आहेत. मला तुझा सहवास हवा आहे. तू मला आवडली आहेस. मी रडत त्यांना विनवणी केली, साहेब, मला सोडा. मी तसली बाई नाही. मला इथे फक्त घरकामासाठी पाठवले होते. माझ्या नवऱ्याला हे समजले तर माझा संसार उद्ध्वस्त होईल. पण त्यांनी माझी विनवणी ऐकली नाही. परिस्थिती अशी होती की मी पूर्णपणे असहाय्य झाले होते. त्यांनी मला प्रेमाने आणि आदराने हाताळले. माझ्या मनातील भीती हळूहळू कमी झाली आणि मी परिस्थितीपुढे शरणागती पत्करली. त्या दुपारी त्यांनी मला खूप माया आणि सहवास दिला. संध्याकाळ झाल्यावर मी निघण्याची परवानगी मागितली. ते म्हणाले, ठीक आहे, पण उद्या पुन्हा याच वेळी तुला यावे लागेल. त्यांनी माझ्या पर्समध्ये आणखी 25,000 रुपये ठेवले आणि बक्षीस म्हणून मी घरी परतले. मनात खूप अपराधीपणाची भावना होती, पण कुटुंबाची आर्थिक अडचण आणि डोक्यावरचे कर्ज फेडण्यासाठी मी तो मार्ग नाईलाजाने स्वीकारला होता. मी ही गोष्ट दिनेशपासून लपवून ठेवली, कारण त्यालाही समजले असते तर तो खचून गेला असता. त्या मिळालेल्या पैशामुळे आमच्या घरातील 2-3 महिन्याचा खर्च आणि कर्ज व्यवस्थित भागले. त्यानंतर काही दिवसातच दिनेशला दुसऱ्या शहरात एक चांगली नोकरी मिळाली आणि आम्ही तिथे राहायला गेलो. आज आमचे आयुष्य पुन्हा सुरळीत आहे. पण त्या कठीण काळात नियतीने माझ्यासमोर आणलेला तो प्रसंग आजही माझ्या स्मरणात जिवंत आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कथेतील घटनांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी काही संबंध नाही. ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली आहे. कथा जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या सुमगो मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.